नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण फायनली ऋषी आणि अनिकाच्या साखरपुड्याचा मुहूर्त निघलेला आहे. 2 दिवसानंतर ऋषी आणि अनिकाचा साखरपुडा आहे हे गुरुजींनी सांगितलेलं आहे. आता मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. मग 2 दिवसानंतर साखरपुडा, आता 2 दिवसात तयारी कशी होणार हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा कामिनी मात्र नयनताराला म्हणते की जमेल ना तुला तयारी करायला. खरं तर साखरपुडा हा मुलीच्याकडे केला जातो, पण कामिनी ज्या पद्धतीने नयनताराला विचारत असते, म्हणजे कामिनीनं सगळं ठरवलंय. काही झालं तरी नयनताराला अडकवायचं. ती चांगली जाळ्यात सापडले, चांगली कचाट्यात सापडले, तर तिचा आजपर्यंत जो काही तिने माज दाखवलेला आहे तो सगळा उतरवायचा. हा सगळा कामिनीचा डाव असतो. नयनताराचे हात दगडाखाली आहेत, त्यामुळे नयनताराला कोणताच ऑप्शन नसतो. तो म्हणते की हो चालेल, होईल. मग अन्नपूर्णा आजी तिथं असते. अन्नपूर्णा आजी म्हणू लागते की नाही, नयनतारा ही कोणतीही तयारी करणार नाही. कारण अन्नपूर्णा आजी कशा आहेत हे आपल्याला चांगलंच माहितीये. त्यांना सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लागत असतात आणि रीतीप्रमाणे सगळं व्यवस्थित करणाऱ्या त्या आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, जेव्हा इकडे अन्नपूर्णा आजी म्हणतात की साखरपुडा हा आपल्याकडे होणार आहे आणि मग साखरपुडा आपण करणार आहोत, कारण आपली मुलीची बाजू आहे, असं अन्नपूर्णा आजींनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि मग मात्र इकडे आता वाट लागलेली असते, ती म्हणजे कामिनीची. कारण आता ही सगळी जबाबदारी घेतली गेलेली आहे ती इकडे अन्नपूर्णा आजींनी. कारण साखरपुडा हा अन्नपूर्णा निवास यांच्या म्हणजे महाजनांच्या घरी होणार आहे. मग इकडे लगेचच कामिनी म्हणते, आता वहिनी म्हणते तर माझी काहीच हरकत नाहीये, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, जसं वहिनी म्हणेल तसं, असं ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अन्नपूर्णाला खरं तर थोडंसं वेगळं वाटत असतं. कारण तिने नयनताराला सुद्धा विचारण्याचा प्रयत्न केलेला असतो. नयनतारा तिला सांगणारच असते, तोपर्यंत रागिनी आणि कामिनी तिथे येऊन धडकलेल्या असतात. त्यामुळं नयनताराने यातली कोणतीच गोष्ट सांगू शकलेली नसते. आता हे सगळेजण घरी जातात. आता इकडे सगळी तयारी सुरू झालेली असते. नयनताराची इच्छा नसते, ऋषी तयार नसतो. घरातलं कोणालाच वाटत नसतं की या गोष्टीसाठी आता तयार झालं पाहिजे. खरं तर या गोष्टी खूप विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात आणि जे काही घडत असतं ते मात्र खूपच भयानक असं असतं. तरीही या गोष्टीसाठी आता लग्नासाठी सगळे तयार झालेले असतात. इकडे स्वतःहून आता सांगितलं जात असतं, स्वतःहून इकडे नयनतारा म्हणत असते की काहीही झालं तरीही हे लग्न होणार आहे आणि आपल्या घरातून कुठलीही गोष्ट कमी होऊ द्यायची नाही, आपण कुठेही कमी पडायचं नाही, असंही तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता ऋषी आणि कमळी ऋषीकडे आलेली असते. ती ऋषीला बोलत असते. ऋषीकडून नोट्स तिने घेतलेल्या असतात आणि ऋषी सोबत ती बोलत असते. त्याच वेळी ऋषीला ती विचारते, ऋषी सर तुम्ही खुश तर आहात ना, म्हणजे अनिकासोबत तुमचे लग्न ठरले, या सगळ्या गोष्टी मला कळलेल्या आहेत, पण मला फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे की तुम्ही खुश आहात ना. तेव्हा मात्र इकडे ऋषी म्हणतो की हो मी खुश आहे. पण ऋषी हे खुश आहे जे सांगत असतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती दुःख आहे ते स्पष्ट दिसत असतं. कमळीला मात्र इकडे जाणवत असतं की ऋषी सरांमध्ये काहीतरी बदल झालाय. ऋषी सर या लग्नासाठी मनापासून तयार नाहीये, त्यांची इच्छा नाहीये, हे त्यांच्या प्रत्येक वागण्यातून बोलण्यातून दिसत आहे, हे कमळीच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर कमळी आणि निंगी दोघेही आता घरी आलेले असतात, त्यांच्या हॉस्टेलला आलेले असतात. आणि मग कमळी म्हणते की आजही प्राजू आलेली नाहीये, तर आपल्याला आता प्राजूला पुन्हा फोन केला पाहिजे. मग या दोघीही प्राजूला फोन करतात आणि प्राजूला कमळी स्पष्ट विचारते की प्राजू मला स्पष्ट सांग की काय झालंय, म्हणजे मी आतापर्यंत तुमच्या घरातला मॅटर होता म्हणून मी शांत राहिले होते, मी विचारत नव्हते, पण मला आता कळलं पाहिजे की नक्की काय झालेलं आहे. आणि मग प्राजूला ती विचारत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा प्राजू रडायला लागते. ती म्हणते की दादाची इच्छा नाहीये, पण कमळी एक प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा प्राजू तिला सांगते की अगं तो आठवते का, तो व्हिडिओ होता ना तो चरणने दिलेला, बहुतेक मला असं वाटतंय की त्या व्हिडिओमुळे सगळं झालंय. तोपर्यंत बंड्या तिथं आलेला असतो आणि बंड्या कमळीला म्हणू लागतो की कमळी तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची. मग बंड्या कमळीला म्हणू लागतो की अगं ती अनिका आणि तिची आजी आहे ना, त्यांनी काहीतरी गोंधळ घातलाय आणि ऋषी सरांच्या आईला धमकी दिलेली आहे आणि म्हणूनच ऋषी सरांची आई
हा अनिका सोबत ऋषी सरांचे लग्न लावत आहे. तेव्हा इकडे कमळी म्हणते की हे असंच झालेलं आहे का? तेव्हा प्राजू रडते आणि कमळीला म्हणते की हो. मग प्राजू म्हणते की प्राजूला कमळी सांगू लागते की अगं असं काय करतेस, काळजी करू नको, आपण सगळे आहोत ना, आपण सगळे एकत्र येऊया आणि नयनतारा मॅडमना या सगळ्यातून आपण बाहेर काढूया. प्राजूला ती सांगू लागते. प्राजू म्हणते की पण अगं प्रॉब्लेम असा आहे की मला नाईनं सांगितलंय की अजिबात इथून बाहेर जायचं नाही. इकडे आता एकच दिवस राहिलेला असतो, सगळी खरेदी झालेली असते, दोघांसाठी रिंग खरेदी केलेले असतात, सगळं झालेलं असतं, गुरुजींनी सांगितल्या पद्धतीने सगळं साहित्य सुद्धा आणलेलं असतं. इकडे अन्नपूर्णाने आता कमळीला आणि रिंगीला बोलवणं पाठवलेलं असतं आणि या कार्यक्रमासाठी त्यांना बोलवलेलं असतं तयारी करायला. त्याचबरोबर त्यांची मैत्रीण अनिका, त्याचबरोबर ऋषी सर यांचा साखरपुडा आहे, तर या साखरपुड्यासाठी कमळी आणि निंगी असल्याच पाहिजेत असा हट्ट इकडे धरलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता ज्या गोष्टी चालू झालेल्या आहेत त्यामुळे एकच जबरदस्त अशी गोष्ट घडत असते, ती म्हणजे कमळी आणि निंगीच्या फायद्याची. काही झालं तरी त्या कडू आजीचा मोबाईल आपल्याला मिळवायचा आहे आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट होती ती म्हणजे आता आपल्याला त्या घरात जायला मिळत आहे. आणि मग कमळी म्हणते की चालेल आणि मग कमळी आणि निंगी तयार होऊन आलेल्याच असतात, त्यांना कधी एकदा तिकडे येते असं झालेलं असतं. त्या दोघी जणी तिथे येतात, अन्नपूर्णा आजींची भेट घेतली जाते. इकडे आता राधिका म्हणत असते की साधनाताई तुम्ही तयारीला लागा आणि आपल्याला तयारी करायची, आपल्याला ऋषीचा साखरपुडा आहे त्यासाठी आपल्याला जायचंही आहे. तेव्हा मात्र साधना म्हणजे सरू म्हणत असते मी नाही आलं तर चालणार नाहीये का? तेव्हा इकडे तिला लगेचच बोलू लागते राधिका असं नका करू, एक तर आईंची तब्येत तुम्हाला माहिती आहे ना काय आहे आणि आई सध्या खूप टेन्शनमध्ये आहेत, त्यामुळं तुम्ही माझ्यासोबत असाल तर मला बरं वाटेल असं ती सांगू लागते. इकडे कमळी आणि निंगीने अन्नपूर्णाला सगळं सांगितलेलं असतं. अन्नपूर्णा मात्र आता तिचा मोबाईल कुठेतरी गेलाय असं सोंग करते. निंगी इकडे अनिकाच्या रूम मध्ये असते आणि कमळी अन्नपूर्णाला म्हणते की काहीही झालं तरी आपल्याला कडू आजीचा मोबाईल मिळवायचाच आहे आणि त्या मोबाईल मधला तो व्हिडिओ डिलीट करायचा आहे ज्या व्हिडिओमुळे त्या धमकी देत आहेत. आणि आता जर आपण त्यांना समजवायचा प्रयत्न केला तर ते आपलं काहीच ऐकणार नाहीयेत, त्यामुळं आपल्याला तो मोबाईल मधला व्हिडिओ आपल्याला डिलीट करावा लागणार आहे असं कमळीने सांगितल्याबरोबर इकडे अन्नपूर्णा सुद्धा या गोष्टीसाठी तयार झालेली असते. अन्नपूर्णा म्हणते की तुला मोबाईल मिळवून द्यायची जबाबदारी माझी आहे असं अन्नपूर्णाने सांगितलेलं असतं आणि कमळी सुद्धा या गोष्टीसाठी तयार होते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही कमळी आता तो मोबाईल मिळवण्यासाठी इकडे तिने प्लॅनिंग केलेलं असतं, निंगीला पाठवलेलं असतं ते म्हणजे अनिकाच्या रूममध्ये कॉफी घेऊन आणि निंगीने अनिकाच्या ड्रेसवरती कॉपी सांडलेली असते आणि अनिका गोंधळ घालायला सुरुवात करते. इकडे अन्नपूर्णाला तिचा मोबाईल सापडत नसतो. अन्नपूर्णा म्हणते अगं कामिनी मोबाईल दे ग, जरा ऋषीला फोन लावायचा आहे. आणि मग कामिनीकडून अन्नपूर्णा मोबाईल मागते आणि ऋषीला फोन लावण्यासाठी ती मोबाईल घेते. आता ऋषीला फोन लावून ऋषीशी बोलत असते, अंगठी तुला पसंत पडलेली आहे का आणि आणखी काय, कपड्यांच्या बाबतीत काय करायचंय, पदार्थांच्या बाबतीत सगळं फायनल झालंय ना, हे सगळं ती अगदी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे कामिनीला बरं वाटत असतं की वहिनी तर तयार झालेली आहे त्यामुळं या लग्नात मोडका घालायचा प्रश्न येणारच नाही असं कामिनीला वाटू लागलेलं असतं. त्यामुळं कामिनी सुद्धा या गोष्टीसाठी आता तयार झालेली असते. आणि तेव्हा मात्र अन्नपूर्णा आता कामिनी तिकडं अनिका ओरडायला लागले म्हणून ती माघारी जाते. अनिकाच्या रूम मध्ये कामिनी गेली तोपर्यंत कमळीने आता तो मोबाईल ताब्यात घेतलेला असतो आणि कमळीने मोबाईल घेऊन एक जबरदस्त असं काम केलेलं असतं आणि त्या मोबाईल मधला तो व्हिडिओ डिलीट केलेला असतो. आता ऐन साखरपुड्याचा दिवस येतो आणि साखरपुड्याच्या दिवशी आता तिथे सगळा गोंधळ सुरू झालेला असतो आणि आता अनिका आणि ऋषी एकमेकांना अंगठी घालणार असतात. तेवढ्यातच कमळी तिथे येते आणि कमळी म्हणू लागते की ऋषी सर हे सगळं करायची अजिबात गरज नाही. तेव्हा मात्र ऋषी नयनतारा तिथे येते आणि म्हणू लागते तुला कळतंय का, काय बोलतेस तू, आमच्या कार्यक्रमाच्या मध्ये बोलण्याचा अधिकार तुला कोणी दिलेला आहे? तेव्हा कमळी म्हणते की नयनतारा मॅडम मला माहिती आहे की तुम्ही हे लग्न कशासाठी लावत आहात ते, तुम्हाला या कडू आजीने दम दिलेला आहे, तुम्हाला धमकी दिलेली होती
म्हणून तुम्ही या लग्नासाठी तयार झालेला आहात ही गोष्ट मला माहिती आहे. आणि आत्ता मी तुम्हाला सांगत आहे की ते सगळं करायची काहीही गरज नाही. कारण ज्या कडू आजी तुम्हाला धमकी देत होत्या, ज्या व्हिडिओवरून बोलत होत्या, तो व्हिडिओच आता गायब झालेला आहे. आणि फायनली कमळीने ऋषी आणि अनिकाचं लग्न मोडलेलं आहे. थँक्यू.